परभणीत दगडफेकीनंतर बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी महासंघाने घेतला होता आणि अखेर आज विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी या ठिकाणी भेट दिली आणि आता अंबादास दानवे यांच्या प्रयत्नाला यश आलं आहे। व्यापारी महासंघाने बंद जो आहे मागे घेतला आहे। अंबादास दानवे आपल्यासोबत आहे। दानवे साहेब, व्यापारी महासंघाचा बंद होता, तुम्ही आज भेट दिली, त्यांनी तुमची विनंतीला मान दिलं, मागे घेतलं, काय सांगाल? त्यांनी विनंतीला मान दिला हे मान्य आहे, परंतु त्यांना न्याय मिळवून देणं हे माझं पहिलं कर्तव्य राहील। माझे सहकारी डॉक्टर आमदार राहुलजी पाटील, आम्ही निश्चित न्याय मिळवून देऊ। व्यापाऱ्यांची भूमिका रास्त आहे, विनाकारण त्यांचं नुकसान झालं आहे, त्यांचे नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रशासन आणि राज्य सरकार यांच्याकडे आम्ही निश्चित पाठपुरावा करू। त्यांच्या भावना ज्या आहेत त्या अतिशय संवेदनशील आहे आणि त्या चुकीच्या नाही आहे, या भावनेचा निश्चित आदर आम्ही करू आणि मी त्यांचं मनपूर्वक आभार मानेन, कारण शेवटी जनजीवन विस्कळीत होण्याला कोणताही अर्थ राहणार नाही। कारण शेवटी परभणी मोठी बाजारपेठ आहे, इथली बाजारपेठ उघडी राहिली पाहिजे। ग्रामीण भागातून खेड्यापाड्यातून लोक या शहरात येतात आणि जेव्हा बाजारपेठ बंद येतं त्यांना पुन्हा वापस गावाकडे जावं लागतं। मला वाटतं हे त्यांना या परिणामाला त्यांना सामोरं जाऊ लागू नये। मी व्यापारी महासंघाचे आभार मानतो, परंतु त्यांच्या भूमिका ज्या आहेत त्याच्यामागे आम्ही खंबीरपणे उभं राहू, एवढी आमची भूमिका आहे। किती मोठं नुकसान आहे? तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालय तिथून शिवाजी चौकापर्यंत पाहणी केली, किती मोठं नुकसान आहे? नुकसान खूप आहे। मला असं वाटतं त्याचा आढावा कलेक्टर साहेब घेतील। आढावा आल्यानंतर निश्चित या नुकसानीचा पूर्णपणे मावायचा मिळावा असा प्रयत्न आम्ही करू। प्रशासन निष्क्रिय आहे असा आरोप बिलकुल निष्क्रिय व्यापाऱ्यांचं तेच म्हणणं आहे ना की कलेक्टर असो की SP असो, या दोन्ही यंत्रणा कुचकामी ठरलेल्या आहेत ना, म्हणूनच या गोष्टी झाल्या। कारण घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी दगडफेक होते, नुकसान होतं। जर वेळीच याच्यात जमाबंदी आदेश लागू केला असता, पोलिसांची कुमक मागवली असती, ह्या घटना घडल्याच नसत्या। तुम्ही आणि राहुल पाटील आता ह्या परभणीचं प्रकरण विधिमंडळात रेटून धरणार? आम्ही दोघेच नाही, आमच्याबरोबर आणखी खूप लोक आहेत। आम्ही दोघे तर आहोत, आम्ही नेतृत्व करू, पण आमच्याबरोबर खूप लोक आहेत। सगळे लोकांना आम्ही सोबत घेऊन हे काम करतो। कॅमेरा पर्सन अनिकेत दहातोंडेसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।